प्रभाग क्रमांक 1 टाकडी येथे भंडारा नगर परिषदेची शहीद भगतसिंग वरिष्ठ प्राथमिक शाळा शहीद भगतसिंग कॉन्व्हेंट ही शाळा आहे। या शाळेचे बांधकाम 1986 मध्ये करण्यात आलेलं होतं। बांधकाम विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या शाळेला 38 वर्ष पूर्ण झालेली आहे व ही शाळा आज सध्या जीर्ण अवस्थेत असून या शाळेला पाडून पुन्हा बांधकाम करण्यापेक्षा भंडारा नगर परिषदेने माननीय नरेंद्र भोंडेकर यांच्या आमदार फंडातून कोट्यवधी रुपये खर्च करून याचं सौंदर्यीकरण केलेलं आहे। सध्या सौंदर्यीकरण बघूया आपण। असल्या पद्धतीचा विकास फक्त नगर परिषद शाळेमध्ये पाहायला मिळतो। प्रायव्हेट शाळेमध्ये असा विकास होत नाही। ही भंडारा नगर परिषदेची शहीद भगतसिंग कॉन्व्हेंट शाळा या शाळेचं बांधकाम 2017 मध्ये करण्यात आलेलं होतं। आणि या शाळेच्या बाजूला जे आपल्याला झाडं दिसतात हे झाडं भंडारा नगर परिषदेने लंडन वरून आणलेली आहेत। भंडारा नगर परिषदेकडून मला मिळालेल्या माहितीनुसार 2021 मध्ये भंडारा नगर परिषदेने या शाळेच्या दुरुस्तीकरिता देखभालीकरिता म्हणजे ह्या शाळेच्या स्लॅबच्या दुरुस्तीकरिता 13 लाख रुपये खर्च केलेले होते। आणि तो पायऱ्या सरकावर थोडस भंडारा शहराचे माजी मुख्याधिकारी सीओ साहेब जे विनोद जाधव व कंत्राटदार व जे यांनी भ्रष्टाचार करून 13 लाख रुपयांची विल्हेवाट लावलेली आहे। आणि हा भ्रष्टाचार लपवण्याकरिता भंडारा नगर परिषदेने पुन्हा माननीय नरेंद्र भोंडेकर यांच्या आमदार फंडातून कोट्यवधी रुपये खर्च करून या शाळेला स्लॅबवर शेड टाकलेला व समोरचं सौंदर्यीकरण केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं संपूर्ण जीवन जनतेला त्यांचा हक्क मिळवून देण्याकरिता समर्पित केलं। पण तत्कालीन राजकीय लोकांनी त्यांच्या समर्पणाचं राजकारण केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसाधारण जनतेला शिक्षणाचा हक्क मिळवून दिला, पण राजकीय लोकांनी या शिक्षणाच्या नावावर राजकारण करून स्वतःचा स्वार्थ साधला। शहीद भगतसिंग वरिष्ठ प्राथमिक शाळा ही भंडारा नगर परिषदेची शाळा असून या शाळेत माननीय नरेंद्र भोंडेकर यांच्या आमदार फंडातून हा एकदम बोगस विकास करण्यात आलेला आहे। आपण या शाळेतला इंटेरियर जो भाग आहे, सध्या शाळा बंद आहे, पण या शाळेतल्या इंटेरियर ज्या भिंती आहेत त्याच्यावर क्रॅक सुद्धा आलेला आहे। म्हणजे भंडारा नगर परिषद ही सर्वस्व या छोट्या मुलांच्या जीवासोबत खेळत आहे। भिंतीला क्रॅक आहे, शाळा जीर्ण आहे, तरी पण त्यांनी लोखंडी जे शेड टाकलेले आहे स्लॅबवर, त्यामुळे शाळेच्या कधी पण काही पण होऊ शकते इथे आणि त्या मुलांच्या जीवासोबत पण काही पण होऊ शकते। आणि आपल्याला जसा हा विकास बघायचा आहे तर हा विकास फक्त प्रायव्हेट नगर परिषद शाळेमध्ये केला जातो। आमदार व खासदार यांच्या प्रायव्हेट शाळा बघा ह्या चकाक असतात आणि भंडारा नगर परिषद शाळा बघा। आणि मुख्य म्हणजे ह्या शाळेमध्ये पूर्ण भ्रष्टाचार करून हे होल्डिंग्स वगैरे लावलेले आहेत।
भंडारा शहरातील इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, भीमसैनिक, शिवसैनिक व इतर समाजसेवकांना माझी हात जोडून विनंती आहे की या शाळेचा विकास बघायला या, कारण की हा एकदम बोगस विकास झालेला आहे। आणि मुख्य म्हणजे या शाळेमध्ये जे छोटे मुलं आहेत त्यांच्या भविष्यासोबत हे खेळत आहेत। आणि आपण हे बघू शकता या समोर हे जे खोदकाम करण्यात आले, हे लाखो रुपये खोदकाम खर्च करून पुन्हा इथे मला वाटते 4-5 रूम काहीतरी काढणार आहेत। म्हणजे या शाळेला न पाळता इथे कोट्यवधी रुपये पैसे खर्च केले व समोर पण खर्च करण्यात येत आहे। तरी पण जनतेला माझी विनंती आहे की या शाळा बघायला, हा जो विकास होत आहे बोगस, हा विकास बघा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणीला विसरून हे राजकारणी लोक या छोट्या मुलांच्या जीवासोबत खेळत आहे।